आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जालिंदर निंबाळकर बाचा सापडले की माझ्या चुकून तुमच्या गाडीत बसल्या होत्या ना, तुमच्या लक्षात नव्हतं ना? वा वा वा, चांगला डाव टाकला होता हो तुम्ही। वा, चुकीच्या माणसाच्या वाकड्यात गेला। आता यो सूर्य तुम्हाला सोडत नसतो। या बाहेर या। काय साहेब, सापडली का बाळ? नाही, मगाशी तुम्हाला दिसली नव्हती ना? येता का ताब्यात आता? ये काय नाही झालं, काय नाही, आहे ना मामा, आहे ना मामा, मामा आहे। कुठं चाललेलो तुम्ही? मामापासून लांब चालला होता? पण मामा तुम्हाला लांब नाही जाऊ देणार। तुमची सगळी जबाबदारी मामावर आहे। काय तुम्हाला जो कोण त्रास देईल ना, त्याला आपण डबल त्रास द्यायचा। कळलं का जालिंदर निंबाळकर? सूर्या, तुला लय मागात पाडणार आहे। तुम्हाला मागत पडलं नाही, नशीब माना। काय त्याचा आदर करतोय ना म्हणून सोडतोय, नाहीतर आज इथनं जिवंत गेलं नसता तुम्ही। हो साहेब, अख्ख्या गावानं बघितलंय, यो माणूस माझ्या बाच्याना किडनॅप करून घेऊन चालला होता। याला चौकशीसाठी अटक करा, नाहीतर तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील कायमचे। या ताब्यात। काय नाही, आलो ना मी आता। काय नाही झालं, आता आपण घरी जायचं। बाद झाले, लय झाली तुझे लाड। गरज असताना तिकडे आमच्या वाड्यावर आमचे तळवे चाटायला येतो तू, आणि आम्हाला इथे असं धरून आणताना लाज वाटली नाही का तुला? 4 वर्ष सडत होतास तिकडे घरापासून लांब, आम्ही हित बदली केली तुझी, सरला का? डॅडी माफ करा, मी नोकर माणूस आहे। चल, काय ते सह्या घेऊन सोडा आम्हाला, आम्ही 2 मिनिटं पण थांबू शकत नाही इथं। डॅडी तुम्ही वकिलाकडून जामिनाचे कागद घेऊन या, आपण आहे ना किरकोळ गुन्हा दाखल करूया। या, सही करा इथे, इथे सही करा। कुठं 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 चालला तुम्ही? तुमची ओळख आहे, पोलीस तुम्हाला इथं घेऊन येणार आणि हळूच सोडणार, हे माहित होतं आम्हाला। बाळांना घरी ठेवलं आणि थेट येतात। काय इन्स्पेक्टर साहेब, कायद्याच्या विरोधात जाऊन काम करायला कसं काय वाटत नाही तुम्हाला? हे सगळं जर बाहेर पडलं ना, तुमच्या नोकऱ्या जायला 1 मिनिट लागणार नाही। डॅडी, काय घाई लागली तुम्हाला घरी जायची? आलाय नाही तर एक दिवस मग काम करा, राहा। आम्हाला टच पण करायची कोणाची हिंमत नाही।
लाकम मध्ये टाकलं तर लय लांबची गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सोडत नसतो. ए काजू, एखाद्यानं गुन्हा केला तर पोलीस काय करतात रे? जोवर त्याला जामीन मिळत नाही तोवर त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवते. यांना मिळाला का जामीन? नाही ना. मग आता काय होणार? अरे काय दादा, साधं बारक पोरग पण सांगेल पोलीस डॅडींना कोठडीत ठेवणार. घ्या, यांना पण माहिती डॅडी. पोलिसांना का बरं माहित नसेल सांगेल? माहिती ना तुम्हाला? हा डॅडी, मी काय म्हणतो, आता आला नाही इथं तर यांचा जरा पाहुणचार घ्या. यांना पण तुमची सेवा करायची संधी मिळू द्या की. आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथनं तुमची लगेच सुटका होईल, नाही, तो गैरसमज डोक्यातून काढून टाक. मी ते होऊ देणार नाही. साहेब, टाका डॅडींना आतमध्ये. जरा जेलची हवा खाऊ दे, म्हणजे मजा घेऊ दे ना इथं राहण्याची, है ना? एवढं सोपं आहे का ते? इथं कोणाची हिंमत आहे आम्हाला आत टाकायची? हा? जामीन होत नाही तर जर डॅडी बाहेर दिसलं, तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या खाईन ना मी. अख्ख्या पोलीस स्टेशनला बाहेर बसवीन, पळता बोई थोडी करीन. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते बाबा. हा, काजू पुढे टाकायचा का मेसेज? बोटच ठेवून रेडी आहे दादा. ह्यांना फक्त डॅडींना पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडू देत. दुसऱ्या मिनिटाला सगळी माणसं पोलीस स्टेशनच्या बाहेर बोलवतो. हा, मग ह्या सगळ्यांची चौकशी होणार आणि मामा तुमच्यापासून सगळ्यांची नोकरी जाणार. डॅडी माफ करा, माझी पोरं बाळायची, या नोकरीवर माझं सगळं काय चालतंय. साहेब, मला वाटतं आज ठेवून घेऊया डॅडीने इथं. डॅडी, आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. प्लीज चला. पोलीस स्टेशन आहे, ओरडायचं नाही. हा, गेली वेळ, गेली ती आता. तुला सोडणार नाही मी. हा, हो तुम्ही तरी सुटा देत ना. कसं आहे ना, नीतीनं वागणाऱ्या माणसाला तोरा शोभून दिसतो. तुमच्यासारखे पांढरे कपडे घालून काळे कारनामे करण्याला नाही. आणि माझ्या भाच्यानं पळवण्याआधी तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे होता डॅडी. सूर्यकांत जगतापच्या भाच्या आहेत ते. तुम्ही पाताळ जरी लपवलं असतं ना, तिथनं शोधून काढलं असतं या पट्ट्यानं. हा, मला वाटलं होतं घरातल्या एकटेपणामुळे तुम्ही जरा तरी शहाणं व्हाल, पण नाही. अजूनच नीच निघाला राव तुम्ही. डॅडी, शेवटचं सांगतोय, की तुम्ही जे काही वागताय ना ते बंद करा. नाहीतर तुम्ही जी काही इज्जत मिळवली ना ती मातीत मिळवल्याशिवाय थांबणार नाही. सूर्यकांत शंकरराव जगताप.